नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार नमस्कार। आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026। आज आपण आलो आहोत गडदगावन ह्या गावी। दादा तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता? बाळू रामराव जाधव, बर। गाव गडदगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। बर दादा, आता हा तुमचा हरभऱ्याचा प्लॉट आहे? हो। तर याच्यावर तुम्ही तोडकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हा प्लॉट केलेला आहे? हो। तर मला सांगा तुम्ही, आता हे जे हरभऱ्याचे घाटे आहे, आता एका सोयीने म्हणजे गुळापासून इथून आता हे एकच झाड आहे, तुम्ही बघू शकता की एकच झाड आहे, हे बघा। दादा अंतर किती याच्यामध्ये? 2 फुटाचं आहे सर। 2 फुटाचं आहे। 2 फूट असताना सुद्धा पूर्ण झाकल्या गेलेलं अंतर हे 2 फुटाचं अंतर हे तुम्ही बघू शकता, इथं 2 फुटाचं अंतर आहे, तरी हे संपूर्ण जागा जी आहे ती झाकली गेलेली आहे। काय काय फवारणी केली दादा आपण याच्यावर? पहिली फवारणी केली आपण अवतार प्रगती। याची फवारणी केली। याची फवारणी कशी केली तुम्ही? याची फवारणी इंजेक्शन टाकलेले, एक इंजेक्शन आणि 10 ग्रॅम पावडर। बर, यानं काय फरक पडला तुम्हाला? फरक म्हणजे एकदम नंबर 1 रिझल्ट आला। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं हरभरा भपकोन झाला असं। बर, जास्त फुटवे कलर नंबर 1 झालं। त्याच्यानंतर तुम्ही कोणती फवारणी केली दादा? त्याच्यानंतर बलवान कम्फर्ट। बर, हे महाबलवानचे जे आहे हे आपण तुम्ही बघू शकता, इंजेक्शन आहे हे इंजेक्शन 2 ml चं एक इंजेक्शन हे, आणि हे कम्फर्ट 30। बर, यानं काय फरक पडला तुमच्या शेतामध्ये? यानं म्हणजे लंब फुल आपलं महाबलवान कम्फर्टनं फुल इतकं भयानक लागले त्याला, लई भयानक। अच्छा, हो। बर, आता हे यानं आपलं कम्फर्टनं फुलगळ झालं नाही जास्त। बर, ठेवले यानं। अच्छा, बर। आता यावेळेस धुई होती, सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे यांना फुलगळ वगैरे काहीच झालं नाही याला। बर, आता याचे जर आपण घाटे मोजायला घेतले तर साधारण 400-500 घाटे आहेत, अजून 400-500 घाटे आहेत। आपण एक काम करू, आता हे जे आहे, आता याच्यातले आपण फांद्याच मोजू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 समजा 55 याला फुटवे आलेले। 55 फुटवे, आणि आज तुम्ही हरभरा बघू शकतात, याचे घाटे बघू शकतात, याचे फुटवे बघू शकता। पाला कमी घाटे जास्त आहे, हाला कमी आणि घाटे जास्त आहे। बर, हा चमत्कार कशाने झाला? आपलं कम्फर्ट बलवान यान। बर, म्हणजे तोडकर साहेब जे तुम्हाला मार्गदर्शन करताय। बर, आता पारंपरिक शेती वगैरे आधुनिक शेती तुम्ही करत आहात, तुम्ही प्रगतिशील शेतकरी आहात। बर, आतापर्यंत तुम्ही सगळे जे आहे शेती करतात, तर आता तोडकर साहेबांनी तुम्हाला जे सांगितलंय, जे मार्गदर्शन केलंय, ती फवारणी तुम्हाला महाग वाटते का स्वस्त वाटते? महाग काही नाही। बर, बिगर रासायनिक असताना ऑर्गॅनिक पुन्हा ऑर्गॅनिक, दुसरं काही नाही। बर, याच्या व्यतिरिक्त तुम्ही खताचा डोस वगैरे काय दिलेला आहे याला? आपल्या 20 दिलं पहिले, 1 बॅग दिलेली, बीज प्रक्रिया केली आपल्या, बीज प्रक्रिया केलेली तुम्ही। तर ह्युमिकोना तुम्ही बीज प्रक्रिया केलेली याची। बर, तर आता तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहात। बर, तर हा परिसर किती एकरचा आहे? एकरभर आहे। बर, आता साधारण आपल्या शेतकऱ्यांसाठी जर आपण ह्या व्हरायटी बद्दल बोलायला गेलो तर कोणती जाते? कारण नाही तर काय होईल, ठीक आहे, काही शेतकरी प्रश्न करतात की नाही त्या जातीला तेवढा फुटवा असेल वगैरे असेल, तर ही जात 92-18 बुस्टरची। जॅकी 92
बर 92. बर. आता तुमच्या शेतकऱ्यांनी घेतलं आपलं औषधी आम्हाला आपल्या इतक्या शेतकरी कमी 10-15 शेतकरी येतं. त्यांचं कसं कोणी काय? भुईमुगाला कोणी याला चालू केले. यंदाच म्हणजे कसं स्टार्टिंगला आपलं यंदा नवीन तरी पण आलं त्यांना कसं काय रे? रिझल्ट आहे ना. बर. हो. आता भालेराव आहे ना हा याला घेऊन हा. बर याने घेतलं वेळेस काय झालं डीपी फक्त त्यांना ट्रॅक्टर व्हायचा आणि एकच बॅग पेरल्या गेली. येईल समजा. पेरल्या गेली आणि हरभऱ्या थोडी जरा वाढ होऊन गेली पूर्ण. हम्म. बर मग मला बघू म्हणला हा हे औषध वापरून पाय. हा पहिली एक फवारणी घेतली हो त्यात जरा काळोखी आली. बर दुसरी घेतली की असं टॅन हरभर झालं हा त्याचा मधात चलता पण येऊन गेलं. नाही अंड्याचं पण भेटलं मधात. बर. आता बाळू भाऊ तुम्ही जे आहे ठीक आहे तोडकर साहेबाच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे शेतकरी जोडले आहेत. हो. फक्त गळतगाव नसताना इथं साखरा बोरकडीकडे तिकडे तेच ना वसमत वगैरे ज्या भागात आहे तुम्हाला खूप लांबून लांबून शेतकऱ्यांचे फोन येत आहे तुमचे हो, व्हिडिओ हो, जे येतात. व्हायरल होत आहे हो. तर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करतायत. हो. आता मला सांगा आता हे जे आता तुम्ही या पद्धतीनं तुम्ही शेती केली यावेळेस तर काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्याला म्हणतो फक्त हेच प्रोडक्ट बलवान अवतार हे प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावं. बर याचा रिझल्ट नंबर 1 आहे. एक नंबर. 1 नंबर. बर भुईमुगासाठी मोसंबीसाठी हरभऱ्यासाठी कापसासाठी हम्म. सगळ्यासाठी घेऊ शकतो. फवारणी घेतली तुम्ही संजीवनी घेतली. संजीवनी याची मूर्ची घेतलेली. संजीवनी मोरची पण फवारणी होईल याच्यात. हो. आपण आता याला बघू शकतो त्यांना काय तुम्हाला फायदा झाला संजीवनी मोरना? फायदा म्हणजे घाटे नंबर 1 भरले. नंबर 1 भरला. हा. आता आपण दाना फक्त दाना याला पुरा- कसं एक पाणी दिल्यामुळे थोडं तिथे रुकलं म्हणजे कारण की थोडं प्रॉब्लेम आलता आमचा हम्म. त्याच्यामुळे मी दिले नाही त्या ना अजून नंबर याच्या पेक्षा नंबर 1 अजून भरत होते. तरी तरी दाना घाटा आपण दाना म्हणजे सारखं दाना आहे. आपण बघू शकतो. दानाही बघू शकतो. हे बघा दाना आपण बघू शकतो की हा. टपुरा दाना आहे. आता यानं भालेरावनं 3रा पाणी दिलं. मला हरभऱ्याला कसं हा. पाण्याची गरज असते मला तरी माहिती. दाना कसे बघा हा. हा, टपुरा दाना आहे आपण बघू शकतो कारण शेतकऱ्यांना. काय होतं, बाई शेंड्यावरती जे लागलेले आहेत ना हा. ते भरले हा, हे भरले गेले. उद्या थोडी खराब होणार. हा 3 पाणी दिले बघा त्याला. बर. आता तुम्ही आपले याच्या तोडकर साहेबाच्या फवारण्या आहे या आणखीन तुम्ही हळदवर पण वापरलेलं आहे. हो हळद वापरले. हा? आता हळद आपण पूर्ण पुढच्या पुढचा वर्षीच्या प्लॉट जो आहे हो. तो बघू. हो बघू. आम्हाला काय करा फक्त आता भुईमुगाचं सांगा. धन्यवाद. भुईमुगाचं सांगू आपण.